सर, मुख्यमंत्र्यांसोबत नागपूर प्रश्नी काय नेमकी चर्चा झाली आहे? काय सध्याची परिस्थिती आहे? नागपूरमध्ये महाल भागामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी प्रचंड प्रयत्न करून तणावपूर्ण परिस्थिती त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे। काही पोलीसही जखमी झाले आहेत। खरं तर नागपूर शहर हे शांततेचं शहर आहे, दीक्षाभूमीचं शहर आहे, ताजबागचे शहर आहे। आमचं शहर हे सांस्कृतिक शहर आहे। आमच्या शहराची जनता ही सुजाण आहे। परंतु काही समाजकंटकांनी ही घटना जी घडवली आहे, पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि नागपूरच्या जनतेने सहकार्य करावं, सर्वांनी शांत राहावं, आपला सामाजिक सलोखा टिकवावा अशी विनंती या ठिकाणी नागपूरच्या जनतेला मी करतो आहे। नागपूर शहराचा नागरिक म्हणून, नागपूरचा नागरिक म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आहे की या घटनेमध्ये कुणाचे अफवावर बळी पडू नका, कुणाच्याही अफवा ऐकू नका आणि कुणालाही त्या ठिकाणी अफवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा बिघडवू नका। आम्ही सर्व एकत्र राहणारे लोक आहोत आणि एकत्रित राहून नागपूरला समोर नेण्याचं काम आपण करतो आहे। सर्वांनी शांत राहावं असं आवाहन करतो आहे। नागपुर में जो स्थिति निर्माण हुई है, जिन लोगों ने भी वो स्थिति निर्माण की है उनको कड़ी कार्रवाई होनी चाहिए। हमारा पुलिस प्रशासन वहाँ पर काम कर रहा है, कुछ हमारे पुलिस भाई भी जख्मी हुए हैं, लेकिन माननीय देवेंद्र जी ने, माननीय हमारे मुख्यमंत्री जी ने और हमने सबने पुलिस को कहा है कि किसी को ना छोड़े, किसी को ना बख्शे और जो भी इसमें होगा उसको ढूंढ के निकाले। और जहाँ तक नागपुर की जनता का सवाल है, नागपुर की जनता बहुत संवेदनशील है, शांतता प्रिय है। नागपुर की जनता हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई इस नाते से रहते हैं और हमने इस घटना को कभी ऐसा देखा नहीं नागपुर में, लेकिन ये नागपुर में जो समाज में जो स्थिति बनी है, जो बिगड़ी है, ये जो जिन्होंने बिगड़ी है उनको हम छोड़ेंगे नहीं और पुलिस हमारा पूरा वहाँ पर कंट्रोल कर चुकी है। मैं नागपुर की जनता को हाथ जोड़ के विनती करता हूँ, वहाँ का एक नागरिक करके भी, कि वहाँ पे कोई भी तनाव ना बनाए, कोई भी झूठी अफवाहों पे वहाँ पर ना जाए, झूठी अफवाहों पर वहाँ पर कुछ भी समाज में आपस में तनाव तैयार ना करे, ऐसी विनती नागपुर की जनता को मैं करता हूँ। नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय आयुक्तांना, तिथल्या एसपीना सर्वांना कडक सूचना दिल्या आहेत की ज्यांनी ज्यांनी ते कुठल्याही समाजाचे असो, इकडले असो की तिकडले असो, ज्यांनी ज्यांनी नागपूरमध्ये असे प्रकरण घडवण्याचा प्रयत्न केला त्याला कुणालाही सोडू नये, कडक कारवाई केली पाहिजे आणि त्यांना शोधून काढलं पाहिजे आणि या घटनेच्या मुळाशी गेलं पाहिजे। माननीय मुख्यमंत्री अत्यंत पूर्ण लक्ष ठेवून आहेत, पूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत आणि एक एक मिनिटांनी, दोन दोन मिनिटांनी ते पोलीस प्रशासनाची बोलतात आहे आणि नागपूरच्या जनतेला शांत राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। सर, हे प्लॅनिंग केलं का? प्लॅनिंग केलं का? एकनाथ शिंदे म्हणतात हे प्लॅनिंग केलं, एकनाथ शिंदे म्हणतात हे प्लॅनिंग केलेलं आहे असे एकनाथ शिंदे म्हणतात। आज तर मी यावर काही बोलणं योग्य नाही की प्लॅनिंग वगैरे, पण ज्यांनी केलं असेल त्यांना पोलीस ढूंढून काढेल, जास्तीची कुमक त्या ठिकाणी पाठवली जाईल आणि ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजी प्रत्येक सेकंदावर लक्ष ठेवून आहे, मला वाटतं या घटनेचा मुख्य सूत्रधार हा शोधून निघेल। सर, आरोप लग रहे हैं कि बाहर से भी कुछ लोग आए थे जिन्होंने नागपुर की स्थिति को खराब करने की कोशिश की। हाँ, वही मैं कह रहा हूँ कि नागपुर की जो जनता है वो कभी ऐसा करती नहीं है। नागपुर की जनता बहुत ही शांत प्रिय है। हम लोग सारे हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी भाई भाई रहते हैं, कभी वहाँ नागपुर में ऐसा कभी होता नहीं है। लेकिन जिसने भी किया है उसको सरकार ढूंढ के निकालेगी और कड़ी कारवाई करेगी। संघाचं कार्यालय देखील जवळ आहे, त्यामुळे अशांत परिस्थिती करण्यासंदर्भात या एकूणच आंदोलनाचं स्वरूप बघता काही प्लॅनिंग झालं असेल किंवा त्या संदर्भात काही गट कार्यान्वित असतील, या संदर्भात काही प्लॅनिंग
झालं असल्याची शंका वाटते. यावर पोलिसांचा निष्कर्ष यायचा आहे. पोलिसांचा त्या ठिकाणी तपास चालू आहे. हाच तर महत्वाचा आहे आत्ता, की समाजाला शांत करणे. त्या ठिकाणी समाजातला मनातला भ्रम, त्या ठिकाणी संभ्रम, काही अफवाचा बाजार सुरू आहे, तो दूर करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. तपास तर आपल्या येतील, तपासातल्या बाबी बाहेर येतील, पण आज महत्वाचं आहे की समाजाने शांत राहिलं पाहिजे. आपल्या समाजाने त्या ठिकाणी सर्वांनी शांत केलं पाहिजे. मी मला नागपूरच्या जनतेला आवाहन करतो, सर्वांनी शांत राहा. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आहे, आम्ही सर्व लोक लक्ष देऊन आहोत, माननीय मुख्यमंत्री लक्ष देऊन आहेत. नागपूरच्या जनतेने शांत राहावं आणि सर्वांनी या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती सर, करतो. कहा जा रहा है ये प्लानिंग के साथ हुआ है, कहा जा रहा है कि ये घटना जो है वो प्लानिंग के साथ की गई, ये किस तरह से दिख रहे हैं आप? ये देखिए, आज तो पहली प्रायोरिटी है कि समाज को शांत करना, अफवाहों से समाज को दूर रखना. वहां पर समाज जो अशांत हुआ है वो किस घटना के कारण हुआ है वो बाद में तपास में आएगा ही, लेकिन नागपुर की जनता को सबसे पहले अफवाह पर विश्वास ना करे, पुलिस प्रशासन को सहकार्य करे, सपोर्ट करे, और पुलिस अपने सबको शांत रखने का प्रयास कर रही है. हम सबने भी आह्वान किया है, मैं भी हाथ जोड़ के विनती करता हूँ की सभी शांतता बना के रखे और नागपूर शहर की प्रतिष्ठा बना के रखे. हे जे पडसाद राज्याच्या इतर भागांमध्ये देखील होण्याची शक्यता आहे, तर त्या संदर्भात काही विशेष काळजी घेण्यात येईल का? कसं काय त्या संदर्भात काही आपण पाहिलं संभाजीनगर आणि इतर भागातही खूप मोठी आंदोलनं पाहायला मिळाली. मुंबईतही डोंबिवलीच्या आसपासच्या भागात करण्यात आली होती. अन्य ठिकाणी परिस्थिती होऊ नये म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेलाही, महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांना, आमच्या सर्व महाराष्ट्राच्या सर्व पक्षाच्या नेत्यांना, सर्व पक्षाचे नेते, भाजपाचे, काँग्रेसचे, सर्व पक्षाच्या नेत्यांना आव्हान करतो की अशा परिस्थितीमध्ये आपण समाजाला शांत ठेवलं पाहिजे. समाजामध्ये कोणत्याही घटना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि समाजाला सर्व पक्षाच्या लोकांनी समजावलं पाहिजे. हे समाजकंटक अशा घटना घडतात आणि समाज त्या ठिकाणी अशांत होतो. त्यामुळं सर्व समाजाला, सर्व पक्षांनी, मी सर्व पक्षाच्या महाराष्ट्राला आवाहन करतो की या घटनेला कोणतंही राजकारण करू नये. या घटनेला जे समाजकंटक आहे त्यांना ठेचून काढलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे, सरकारला सहकार्य केलं पाहिजे. मैं महाराष्ट्र की सारे पार्टियों को विनती करता हूँ, सभी नेताओं को विनती करता हूँ कि सब नेता एक जगह आकर इस घटना के बारे में समाज को शांत करने के लिए प्रयास करें. सभी लोग एक जगह आकर इस समाज को समझाएं. जो भी इसमें दंगा करने वाले लोग हैं वो तो पुलिस ढूंढ के निकालेगी, लेकिन इस घटना को राजनीतिक ना करें. ये घटना को सब मिलाकर हमने महाराष्ट्र को शांत रखने के लिए काम करें. थँक्यू.